काहेदिया परदेशच्या 16 सप्टेंबरच्या भागामध्ये गौरीची आजी गौरीच्या वडिलांना समजावते की गौरीच्या महत्त्वाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करू नका। सोबतच तिच्या मानसिकतेचा विचार करण्याचा सल्ला त्या देतात। महत्त्वाचं म्हणजे गौरीच्या वडिलांना संध्याकाळी गणपतीच्या देवळात त्या बोलावून घेतात आणि खरी हकीकत काय हे जाणून घेण्यास सांगतात। गौरीची आजी शिवला कॉल करून संध्याकाळी गणपतीच्या देवळात बोलावते, जेणेकरून गौरी सोबत भेट घडवता येईल। शिव आईला सांगतो, मी तुमची बनारसची तिकीट्स बुक केली आहेत। तितक्यात शिवच्या आईची नजर शिवकडे असलेल्या बांगड्यांवरती पडते। शिव आपल्या आईला सांगतो, या बांगड्या मी गौरीसाठी खरेदी केल्या होत्या। शिवच्या आईला देखील शिवने खरेदी केलेल्या बांगड्या आवडतात आणि त्या बांगड्या नेऊन गौरीकडे देतात। सुरुवातीला गौरी बांगड्या घ्यायला नकार देते, मात्र प्रेमाने समजावल्यावरती गौरी राजी होते। संध्याकाळी ठरल्याप्रमाणे गौरी आणि तिची आजी देवळात येतात आणि त्यानंतर शिव देखील तिथे पोहोचतो। शिव पाठोपाठ गौरीचे वडील सुद्धा गौरीच्या आजीने सांगितल्याप्रमाणे तिथे येतात, मात्र ते मंदिराच्या दरवाजापाशी थांबतात। शिव आणि गौरीमध्ये संवाद सुरू असल्याचं ते लांबूनच पाहतात। शिव काही वेळातच निघून जातो। त्यानंतर गौरी आजीला सांगते, मी आज जे काही करते ते माझ्या वडिलांसाठी, कारण मी शपथ घेतले मी माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार वागणार। गौरीचे वडील जेव्हा हे ऐकतात त्यावेळी त्यांनाही जबर धक्का बसतो। गौरीच्या वडिलांना आता एक गोष्ट कळून चुकली आहे की आपण गौरीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध लावून देतोय। आता या घटनेनंतर त्यांच्या भूमिकेत काही बदल होईल का, याबद्दल जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी सायली संजीव। डू सबस्क्राइब टू राजश्री मराठी।